नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, सर्वात आपल्या गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण पाहतो 19 मे चे महत्वाचे 12 प्रश्न आणि दररोज सकाळी 6:30 वाजता कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, सौदी अरेबिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा कितवा सदस्य देश बनणार आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 26वा सदस्य देश बनणार आहे. ठीक आहे, 26वा सदस्य देश बनणार आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा. कोण? सौदी अरेबिया. लक्षात असू दे. ठीक आहे, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आजचा पहिला प्रश्न. मित्र हो, UIDAI चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? त्याचं उत्तर आहे सौरभ विजय यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची? सौरभ विजय. आता UDI सगळ्यांना माहिती आहे, आपलं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड कंट्रोल करणं UDI करतं. आणि त्याचे आताचे नवे सीईओ कोण आहेत मित्रांनो? सौरभ विजय. डिटेल पाहूया आपण. UDI चे नवीन सीईओ सौरभ विजय. फुल नेम आहे UDI चा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. सीईओ पदावर सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली. ते 1998च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्र कॅडरमध्ये कार्यरत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील अतिरिक्त सचिव दर्जावर ते कार्यभार सांभाळतील. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा, भारताची महिला रिकव्हर संघाचे नेतृत्व कोणी केले? ठीक आहे, रिकव्हर संघाचे नेतृत्व कोणी केले? तर काय आहे आपण डिटेल पाहणार आहोत, पण सध्या आपल्याला माहित पाहिजे की भारतीय महिला रिकव्हर संघाचे नेतृत्व कोणी केले. तर उत्तर आहे दीपिका कुमारी यांनी केलेले आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. डिटेल पाहूया आपण. पहा, दीपिका कुमारच्या नेतृत्वाखाली भारताला सुवर्ण. आता सुवर्ण काय आहे की बाबांनो, रिकव्हर संघाने तिरंदाजी विश्वचषकात, बघा लक्षात ठेवा, तिरंदाजीमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकले. मग संघातील खेळाडू कोण आहे? दीपिका कुमारी आहेत. लक्षात ठेवा, अंकिता भक्त आहेत, कोमालिका बरी आहेत. अंतिम सामन्यात त्यांनी चीनचा पराभव केलाय. हे सुद्धा तिरंदाजीमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि भारताने शूटआउट मध्ये विजय मिळवलेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा, तुर्कुल ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर उत्तर आहे जस्टिना मिकुलस्कायटे यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे, जस्टिना मिकुलस्कायटे. ठीक आहे, तुर्कुल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी जुझाना पावलिकोस्कवा दुखापतीमुळे माघार घेतली. जस्टिनाचे या कारकिर्दीतील 8वे ITF एकेरी विजेतेपद आहे. ठीक आहे, तिच्या कारकिर्दीमध्ये 8वे, लक्षात ठेवा, एकेरी विजेतेपद आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. पुढे चौथा प्रश्न. आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस पाहायला गेलं तर 16 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी 16 मे रोजी इंटरनॅशनल डे ऑफ लाईट साजरा केला जातो. 26 थीम काय? 26 लाईट फॉर अ सस्टेनेबल फ्युचर हे त्याचं थीम आहे. 1960 मध्ये थिओडोर मेमन यांनी लेसरची पहिली यशस्वी चाचणी केली होती. युनेस्कोने 2018 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा केला होता. 1960 मध्ये थिओडोर मेमनने याच दिवशी पहिली यशस्वी चाचणी केली, म्हणून 16 मे 2018 पासून युनेस्कोने पहिला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 18 मध्ये, लक्षात ठेवा. आणि 26 थीम पण माहिती आहे, लाईट फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. पुढे पाचवा प्रश्न. ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर पाहायला गेलं जसप्रीत बुमराह आहे. ठीक आहे, जसप्रीत बुमराहची 1 नंबर कामगिरी. जसप्रीत बुमराह ICC कसोटी गोलंदाजी, ठीक आहे, क्रमांक अव्वल स्थानी कायम. ICC कसोटी गोलंदाजी रँकिंग मध्ये अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय गोलंदाज आणि 885 रेटिंग पॉइंट्स त्यांना आहेत, जसप्रीत बुमराह यांना. सहावा प्रश्न. आपल्यापण हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर उत्तर आहे शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेलं आहे. काय कोणी लिहिलं मित्रांनो? शिवराज सिंग चौहान यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढं काय पाहूया पुस्तकात. आपणापण पुस्तकाची घोषणा. शिवराज सिंग चौहान यांनी त्यांच्या आपणापण या पुस्तकाची घोषणा केली आहे.
हे पुस्तक गेल्या 35 वर्षातील, काय म्हणतो मित्रांनो, लक्षात असू दे, हे पुस्तक गेल्या 35 वर्षातील नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांच्या अनुभवावर व संबंधावर आधारित आहे. हे केवळ राजकीय पुस्तक नसून मोदी सोबत काम करताना आलेल्या अनुभवांचे वैयक्तिक कथन देखील आहे. आपल्या पण या पुस्तकाचे प्रकाशन 26 मे रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. ठीक आहे. ओके, आपण पाहतोय 7वा प्रश्न. मित्र हो, आपल्याला माहित असावा 7व्या प्रश्नाचे काही पार्ट्स. ठीक आहे. सायकी मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? प्रश्न काय विचारलाय? सायकी मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ते नासाशी संबंधित आहे. कोणाशी? नासाशी संबंधित आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? ठीक आहे, कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? थुथुकुडी येथे उभारले जाणार आहे. कुठं? थुथुकुडी येथे उभारले जाणार आहे. इन डिटेल पाहूया. भारत दक्षिण कोरिया मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड. इंडिया आणि साऊथ कोरिया संयुक्तपणे थुथुकुडी येथे भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड उभारणार आहे. हा प्रकल्प नवीन ठिकाणी सुरक्षित उभारला जाणार असून दक्षिण कोरियाची HD कोरिया शिप बिल्डिंग आणि ऑफशोअर इंजिनिअरिंग कंपनीला भारताला तांत्रिक मदत करणार आहे. म्हणजे दक्षिण कोरियाची कंपनी ती भारतात तांत्रिक मदत करणार आहे. या शिपयार्ड दरवर्षी 25 लाख ग्रॉस टन क्षमतेची जहाजे बांधता येतील. हा करार लक्षात ठेवा VO है ना, वो याजेस म्हणजे विजन फॉर ऑपरेशन ऑफ यार्ड असिस्टेड ग्रोथ विथ इफिशियन्सी अँड स्केल या भारतीय दक्षिण कोरिया सागरी भागीदारी अंतर्गत करण्यात आला आहे. जहाजबांधणी तंत्रज्ञान बंदर विकास क्षेत्रात सहकार्य वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. 2047 पर्यंत जगातील पहिल्या 5 जहाजबांधणी देशांमध्ये स्थान मिळवणे भारताचे लक्ष्य आहे. त्या अनुषंगाने दक्षिण कोरियासोबत यांनी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न नेक्स्ट 9वा. 2026 हान्स क्रिश्चियन अँडरसन पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर उत्तर आहे मायकल रोझेन यांना जाहीर झालेला आहे. 10वा प्रश्न मित्र हो. जागतिक स्तरावर फरारी रेस पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर उत्तर आहे डायना पुंडोले या ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. 11वा प्रश्न. आले अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? आले अभियान विचारले. आलं म्हणजे काय? अद्रक. तर लक्षात ठेवा मिझोराम मध्ये ते सुरू करण्यात आलेले आहे. डिटेल पाहूया काय. ठीक आहे. मिझोराम मधील आले अभियान. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मिझोराम मध्ये आल्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आले अभियान सुरू केलं. मिझोराम मध्ये आले अभियान. ठीक आहे. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केले. अभियानाचा उद्देश काय? मिझोराम मधील विशेष दर्जाच्या आलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळवून देणे, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, आल्याच्या उत्पादनाला आधुनिक तंत्राची जोड देणे. प्रमुख वैशिष्ट्ये. या योजनेवर केंद्र सरकारने सुमारे 190 कोटी रुपये खर्च करणार आहे. सुमारे 20,000 शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे, आपल्याला माहीत असावे असे काही प्रश्न. आणि मित्रांनो, आपण अभ्यास करताना प्रत्येक प्रश्न आपण मनापासून पाहिला तर आपल्याला नक्की या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ आणि प्रत्येक पॉईंट समजतो, जेणेकरून आपल्या स्पर्धा परीक्षेला आपल्याला परिपूर्ण मदत होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन 12वा. 19 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तो उत्तर आहे जागतिक यकृतदाह दिन साजरा केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या पाहतोय. 1 मे महाराष्ट्र गुजरात दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 2 मे जागतिक टुना मासा दिन. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. कोळसा खांब कामगार दिन. 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन. 5 मे जागतिक पोर्तुगीज भाषा दिन, जागतिक स्वच्छता दिन. 6 मे आंतरराष्ट्रीय नो डाएट दिन. 7 मे जागतिक ऍथलेटिक्स दिन. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन, जागतिक थॅलेसेमिया दिन. 9 मे महाराणा प्रताप जयंती, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 10 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, जागतिक ल्युपस दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. 13 मे राष्ट्रीय हमसफर दिन. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. 17 मे जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन, जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 19 मे जागतिक यकृतदाह दिन. 20 मे जागतिक मधमाशी दिन, जागतिक मेट्रोलॉजी दिन. 21 मे राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन आणि आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मे आंतरराष्ट्रीय जैविकता दिन.
23 जागतिक कासव दिन, 24 राष्ट्रकुल दिन, 25 जागतिक थायरॉइड दिन, आफ्रिका दिन, 26 जागतिक ड्रुकोला दिन, 27 पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी दिन, 28 जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन, 29 आंतरराष्ट्रीय राष्ट्र शांतता सैनिक दिन व एव्हरेस्ट दिन, 30 हिंदी पत्रकारिता दिन, गोवा राज्य स्थापना दिन, 31 जागतिक तंबाखू निषेध दिन. आणि मित्रांनो आपण पाहतोय आजचा प्रश्न, लँड टायटलिंग ऍक्ट म्हणजे जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले कोणते राज्य ठरणार आहे? तर उत्तर आहे, आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.